आयाम आहेत. त्यामध्ये भगवंताच्या नामाचं अनुष्ठान साधन, रूपाचं ध्यान चिंतन, गुणाचं चिंतन विवरण, लीलेचं चिंतन विवरण आणि भगवंताच्या धामामध्ये नित्यवास, भगवंताच्या क्षेत्रामध्ये नित्यवास किंवा जमेल तितकं ह्या सर्वांचा अनुष्ठान. तसंच एक अमोघ साधन भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताच्या साधनेसाठी आपल्याला आपल्या शास्त्रकारांनी दिलं, ते म्हणजे उपवास. उपवास शब्दामध्ये ह्याचा मूळ अर्थ बघायला जातो त्यावेळेस उपसमीपे आसनम इति उपवासः, देवाच्या समीप राहणे म्हणजे उपवास. आता देवाच्या समीप राहणे हे कसं काय शक्य आहे बरं? तर देवाच्या समीप राहणे याचा अर्थ भौतिकदृष्ट्या देवाच्या मंदिरात राहणे, देवाच्या क्षेत्रात राहणे, देवाच्या आपल्या देवघराच्या जवळ राहणे हे तर आहेच, पण मुख्य अर्थ याचा मनापासून देवाचं चिंतन करणे हा त्याचा मुख्य अर्थ आहे. आपण ज्याचं चिंतन करतो त्याच्या आपण जवळ असतो. ज्याचं चिंतन आपल्याकडं जर आपण जवळ असून सुद्धा एखाद्याचं जर चिंतन दुसऱ्याचंच जर चालत असेल तर आपण जवळ असून सुद्धा त्याच्यापासून दूर राहतो, असा सिद्धांत आहे. आणि म्हणून सिद्धांत असा आहे की एखाद्याचं चिंतन जर आपण करत असू तर आपण त्याच्या जवळ आहोत असं सिद्ध होतं. सांगण्याचं तात्पर्य की देवाचं चिंतन करणे म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहणे, देवाच्या सामिप्यात राहणे. उपवास शब्दामध्ये मुख्य हे अभिप्रेत आहे की देवाच्या आपण जवळ राहावं, याचा अर्थ देवाच्या चिंतनामध्ये बुडून राहावं. उपवासाचा दिवस हा देवाच्या चिंतनामध्ये बुडून जाण्याचा दिवस आहे. आणि म्हणून देवाचं चिंतन भगवंताच्या कथाश्रवणाच्या माध्यमातून, भगवंताच्या दिव्य महात्म्याच्या वाचनातून इत्यादी वेगवेगळ्या माध्यमातून देवाचं चिंतन होणं आवश्यक आहे. भगवंत हा तर भावाचा भुकेला आहे हे आपण ऐकतो. मग अशा परिस्थितीमध्ये हे व्रत उपवास यांची आवश्यकता काय? भगवंत जरी भावाचा भुकेला असला तरी आपल्या आंतरिक शुद्धीसाठी उपवासाची गरज भगवंताला नसेल, पण उपवासाची गरज आपल्याला आपल्या आत्मशुद्धीसाठी आहे. आपल्या शरीराची शुद्धी, आपल्या मनाची शुद्धी, आपल्या बुद्धीची शुद्धी ही उपवासाने होते. उपवासामध्ये मुख्यतः आहाराचं नियंत्रण आहे. आणि आहार शब्द फार व्यापक आहे बरं. आहार शब्दाचा अर्थ जे आपण खातो पितो तेवढंच नाही आहे. आहार शब्दाचा अर्थ जे जे आपण इंद्रियांनी ग्रहण करतो ते सगळं काही आहारात मोडतं. भौतिक आहार घेणं हा जिभेचा आहार असेल, पोटाचा आहार असेल, पण तसंच कानाने ऐकणं हा कानाचा आहार आहे, तो सुद्धा सात्विक असला पाहिजे. उपवासाच्या दिवशी आपण चित्रविचित्र काही ऐकू नये. डोळ्यांनी बघणे हा डोळ्याचा आहार झाला. उपवासाच्या दिवशी आपण काही इतर टी व्ही बातम्या इत्यादी काही बघू नयेत. बघायचे तर देवाचंच काही चित्र इत्यादी बघावं. तसंच प्रत्येक इंद्रियांचा आहार हा वेगवेगळा आहे. तर सगळ्या इंद्रियांचा आहार सात्विक असावा असं आपल्या शास्त्रकारांनी सांगितलं. म्हणजे आपले सगळे इंद्रिय उपवासाच्या दिवशी तरी कमीत कमी भगवंताला समर्पित असावेत. डोळ्यांनी बघायचे तर भगवंताचं रूप बघायचे, कानाने ऐकायचं तर देवाचं महात्म्य ऐकायचे. ह्या सगळ्या इंद्रियांना संयमित करून देवाच्या चिंतनामध्ये बुडून राहणे ह्याचा अर्थ उपवास आहे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये आपण प्रापंचिक चिंतनामध्ये, प्रापंचिक व्यवहारामध्ये गुरफटलेलो असतो. आणि वर्षानुवर्ष रोज ह्या प्रापंचिक चिंतनामध्ये, प्रापंचिक व्यवहारामध्ये ज्यावेळेस आपण गुरफटून राहतो त्यावेळेस होतं असं की आपलं मन
हे संसारिक होतं, प्रापंचिक होतं. आपली बुद्धी ही संसारिक होते, प्रापंचिक होते. म्हणजे आपल्या मन, बुद्धी, चित्तावर संसारिक प्रापंचिक मळ साचून जातो. जसं शेवाळ साचतं पायऱ्यांवर वगैरे, किंवा धूळ साचते एखाद्या गोष्टी साफसफाई न केल्याने, त्याप्रमाणे संसारिक चिंतन, संसारिक चित्तवृत्ती, संसारिक आपली वृत्ती बनून जाते. त्या संसारिक चिंतनाने, प्रापंचिक विचाराने, व्यवहाराने एक धूळ साचल्या जाते. आणि उपवास, उपासना या सगळ्या गोष्टी झाडू मारण्यासारख्या. आपण काही नाही केलं तरी धूळ साचते. नुसतं झाडू लावणं जर आपण सोडून दिलं तर जसं धूळ साचते, त्या प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये उपवास, उपासना इत्यादी जर नाही केली तर निश्चित आपल्या मन, बुद्धी, चित्तामध्ये धूळ साचते, संसारिक प्रापंचिक मळ साचतो. त्याला झाडू लावणे म्हणजे उपवास इत्यादी करणे. व्रतांचा अनुष्ठान, उपवासाचा अनुष्ठान हे आपल्या मन, बुद्धी, चित्ताला झाडू मारण्यासारखं आहे, त्याला स्वच्छ करण्यासारखं आहे. आणि म्हणून भगवंत जरी भावाचा भुकेला असला तरी उपवासाने, व्रतांनी, उपासनेनी आपल्या जीवनाची शुद्धी होते, आपल्या मन, बुद्धी, चित्ताची शुद्धी होते. म्हणून खूप आवश्यक आहे की आपण व्रत, उपवास इत्यादी करावे. आज खूप आनंदाचा प्रसंग आहे की 12 वर्ष निर्जला एकादशीचं दिव्य अनुष्ठान करून आज त्याच्या सांगतेचा कथाप्रसंग आपण ऐकत आहोत. खरोखर सांगतो, जे काही अनुष्ठान इत्यादी आपण केलेलं आहे, आपले पूर्वज, आपले सगळे जितके काही हितैषी आहेत, सगळे आपल्याला साधुवाद देत असतील. आकाशातून आपल्याला आपले पूर्वज आशीर्वाद देत असतील, देव आपल्याला आशीर्वाद देत असेल की खरोखर आजच्या ह्या कलियुगामध्ये सुद्धा, उतरत्या वयात सुद्धा अशा प्रकारे कोणी तपस्या करून आपल्या जीवनाला धन्य करू शकतो. म्हणून हे खरोखर आपण अत्यंत साधुवादाला, धन्यवादाला पात्र आहात. आज ह्या सांगतेच्या अवसरावर आपण काही भगवत महात्म्य ऐकण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. व्रतांचं, एकादशीचं महात्म्य हे तर आहेच, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, वेगवेगळ्या स्थानांमध्ये खूप बृहद आहे, खूप व्यापक आहे, खूप विस्तृत आहे. पण सार रूपाने आज आपण या सांगतेच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. भागवत कथा ही अत्यंत प्रसिद्ध आहे. जवळजवळ प्रत्येक आस्तिक व्यक्तीने, धार्मिक व्यक्तीने, भगवत भक्त व्यक्तीने सहसा भागवत कथा ही ऐकलेली असते. त्याच्यामध्येच एक दिव्य प्रसंग येतो राजा अमरीशांचा. राजा अमरीश हे अत्यंत सुदृढ, हे अत्यंत परिपक्व असे भक्त होते. आणि राजा अमरीश हे लहानपणापासूनच भगवंताच्या सेवेमध्ये अत्यंत निमग्न आणि भगवंताला स्वतःचा मालक मानून, भगवंताला सर्वस्व मानून ते भगवंताची सेवा करायचे. राजा अमरीश नावाप्रमाणे राजा होते. वेगवेगळे त्यांचं राज्याचं कार्य आहे, कारोबार आहे, सगळं ते वेगवेगळ्या लोकांना सोपवायचे. पण भगवंताच्या सेवेचं काम हे मात्र ते स्वतःच्या हाताने करायचे. राजा या पदावर असताना सुद्धा देवाच्या मंदिराला स्वतः झाडून काढणे, स्वतः पुसून काढणे, स्वतः देवाची पूजा करणे, स्वतः देवाची सगळी सेवा करणे हे स्वतःच्या हाताने करायचे. बाकी सगळ्या कामांना नोकर चाकर असतील, पण देवाच्या प्रत्येक कामाला राजा अमरीश आपल्या स्वतःच्या हाताने संपन्न करायचे. ते राजा जरी असले तरी त्यांचा हा सुदृढ भाव होता की मी राजा जगासाठी असेल, पण मी भगवंतासमोर त्याचा दास आहे. आणि दासाने ह्या दास्य भावाला ज्यावेळेस आपल्या मनबुद्धीत स्थिर करतो ना भक्त, त्यावेळेस तो कितीही उच्च पदाला जाओ त्याचं पतन होत नाही. कारण की त्याला आपली पायरी ओळखून असते. आपण राजे असू, आपण मोठे असू, आपण महान असू, आपण प्रसिद्ध असू, हे जगासाठी हो, पण देवासाठी, देवाच्या समोर आपण काय आहोत? देवाच्या समोर आपण त्याचे दास आहोत. देवाच्या समोर आपण अत्यंत छोटे आहोत. देवाच्या समोर आपण अत्यंत लघु, बारीक आहोत.
आणि अशा वृत्तीनेच भगवंताचं भजन करावं. मी कोणी मोठा आहे, मी कोणी मोठ्या पदावर आहे, मी कोणी प्रसिद्ध आहे, अशा भावनेने देवाचं भजन करून किंवा एखादं उपवास अनुष्ठान करून सुद्धा ते फळ मिळत नाही जे नम्र भावाने मिळतं. म्हणून भाव खूप महत्त्वाचा आहे. आपला भाव नम्र असला पाहिजे. राजा अमरीश हे राजा असून सुद्धा दास्य भावाने भगवंताची दिव्य सेवा करायची आणि विविध प्रकारची सेवा राजा अमरीश करत असत. एकदा त्यांच्या मनात आलं की आपण एकादशीचं कडक अनुष्ठान करावं, व्रत करावं. तर त्यांनी वर्षभराच्या एकादशीचा संकल्प केला आणि एकादशीच्या दिव्य अनुष्ठानाचा संकल्प केला व्रताचा आणि नियम घेतला की एकादशीच्या दिवशी आपण पाणीसुद्धा नाही घ्यायचं. म्हणजे राजा अमरीश करत असलेली प्रत्येक एकादशी निर्जला होती. बिना पाण्याची ते करत. दशमीला दुपारी पाणी पिल्यानंतर रात्री काही नाही घ्यायचं. एकादशीला बिना पाण्याचं राहायचं आणि द्वादशीला पूजा, पारणं आणि ब्राह्मण पूजन, ब्राह्मण सेवा, ब्राह्मण भोजन हे सगळं झाल्यानंतर मग आपण आपलं पारणं करायचं, असा त्यांचा नियम राहायचा. हो हो अगदी. तर अशा प्रकारे राजा अमरीशांची दिव्य निष्ठेने असं व्रत असायचं. वर्षभर झालं आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता त्यांचं मोठं उद्यापन होतं. राजाचं उद्यापन आहे, राजाच्या व्रताचं. तर झालं असं की पुष्कळ वेळेस परीक्षेत किती उत्तीर्ण झाला आहे हे बघण्यासाठी जणू देवच काही परीक्षा घेत असतात वेगवेगळ्या माध्यमाने. राजाने इतकं व्रत केलेलं आहे, राजाची परिपक्वता कशी आहे हे बघण्यासाठी जणू देवाने एक परीक्षक पाठवले. अजून दुसरं कारण, राजा अमरीशांचा हा दिव्य इतका भाव आहे, त्यांचे इतके सद्गुण तर आहेतच, पण त्यांची प्रसिद्धी ही जगात झाली पाहिजे. म्हणून ह्यासाठी काहीतरी लीला झाली पाहिजे, म्हणून देवाने एक रचना आखली. झालं असं की उद्यापनाच्याच दिवशी, द्वादशीच्या दिवशी सकाळी महर्षी दुर्वासा हे आपल्या सगळ्या शिष्यांसमवेत राजा अमरीशाच्या राज्यात आले. राजांनी स्वागत केलं आणि म्हणाला की हे ब्रह्मर्षे, माझं अहोभाग्य की तुम्ही माझ्या राज्यात आलात, माझ्या घरी आलात. आज माझ्या व्रताचं उद्यापन आहे आणि त्यामुळे तुम्ही आलात. मी तुम्हाला जेवणाला निमंत्रित करतो, भोजनाला मी तुम्हाला निमंत्रित करतो. तर दुर्वासा ऋषी म्हणाले की हो राजा, आपण हरकत नाही, मी तुझं निमंत्रण स्वीकारतो. मी माझी दुपारची स्नान संध्या वगैरे सगळं करून येतो आणि त्यानंतर आपण जेवायला बसूया. असं म्हणल्यानंतर दुर्वासा ऋषी नदीवर गेले. तिथं स्नान आणि संध्या करण्यासाठी म्हणून गेले. भगवंताची लीला, पाण्यामध्ये बुडी मारली आणि पाण्यामध्येच समाधी लागली. ज्यावेळेस परीक्षा बघायची असते, देव काय लीला करेल सांगता येत नाही. आणि एखाद्या महापुरुषाला सुद्धा त्रास झाल्याशिवाय त्याची कीर्ती सगळीकडे पसरत नाही. म्हणून आपण बघा, सगळ्या संतांना, सगळ्या महापुरुषांना त्रास झाला आणि त्या त्रासाच्या योगाने देवाने त्यांना जगप्रसिद्ध केलं. आता हे पाण्यातच बुडी मारून समाधी या दुर्वासा ऋषींना लागली. तर आता वरून राजाने सैनिक पाठवले, तर वरून कोणी दिसत नाही. तर खूप वेळ झाला आणि उद्यापनाची वेळ येऊन ठेपली. आता अशा वेळेस काय करावं हा प्रश्न पडला. तर राजाने आपल्या दरबारातल्या विद्वान
ब्राह्मणांशी चर्चा केली. ते म्हणाले की अशा परिस्थितीमध्ये काय करावं, आपण काही मला उपाय सुचवा. तर त्या ब्राह्मणांनी सांगितलं की राजा, तुम्ही एकादशीच्या दिवशी पाणीसुद्धा घेत नाही, म्हणून नुसतं पाणी पिऊनसुद्धा तुमचं पारणं होऊ शकतं. जेवण करू नका, नुसतं पाणी घेऊन तुम्ही पारणं करा, वेळ आली आहे, मुहूर्त आला आहे तर. आणि दुर्वासा महर्षी आल्यानंतर त्यांचं जेवण होईल, तुम्हालाही दोष लागणार नाही आणि तुमच्या पारण्याचा मुहूर्तही टळणार नाही. असा निर्णय ब्राह्मणांनी राजाला ऐकवला. ब्राह्मणांच्या निर्णयानुसार, आज्ञेनुसार राजाने देवाला नैवेद्य पाण्याचाच नैवेद्य दाखवून पाणी पिऊन पारणं केलं. आणि भगवंताच्या लीलेनुसार, इच्छेनुसार, क्रीडेनुसार दुर्वासा ऋषी त्यानंतर त्या पाण्यातून बाहेर आले, राजाच्या राजवाड्यात आले आणि म्हणाले, अरे राजा, मी आलोय. थोडा उशीर झाला, पण काही हरकत नाही, मी लगेच जेवण करून घेतो, म्हणजे तू पारणं करायला मोकळा. आता राजा अत्यंत भोळा होता. तो म्हणाला की ऋषीवर, काही घाई नाही जेवणाची, मी पाणी पिऊन पारणं केलंय, तुम्ही निवांत सावकाश जेवण होऊ द्या. आणि दुर्वासा ऋषींनी ऐकलं मात्र की पारणं केलंय. ते दुर्वासा ऋषी तर क्रोधासाठी प्रसिद्धच आहेत. तर भगवंताची लीला, भगवंताची इच्छा, भगवंताची क्रीडा, भगवंताचा भक्त किती महान असतो हे दाखवण्यासाठी देव ही सगळी क्रीडा करतोय. दुर्वासा ऋषींना भगवत इच्छेने राग आला आणि ते क्रोधाची लीला करायला लागले. जणू त्यांनाही दाखवायचं होतं की हा अमरीश किती महान आहे. क्रोधाची लीला करायला लागले आणि म्हणाले, अरे तू मला निमंत्रित केलंस आणि मला माझ्या जेवणाच्या आधी पारणं सोडलं, शास्त्राचा हा निर्णय नाही. आणि असं म्हणून लगेच त्यांनी एक कृत्या निर्माण केली. कृत्या म्हणजे एक जणू समजा एक आसुरी शक्ती जी विनाश करते समोरच्याचा. पण राजा अमरीशांच्या एकादशी व्रताचा प्रभाव असा दिव्य होता. एकादशीचं महात्म्य काय असतं बघा, की राजा अमरीशाची रक्षा करण्यासाठी स्वतः सुदर्शन चक्र स्वतः सेवेत असायचे. एकादशीच्या व्रताचं महात्म्य किती महान असतं. राजा अमरीशाच्या सेवेसाठी साक्षात चक्रराज सुदर्शन हे तिथं येऊन राजा अमरीशांच्या सेवेमध्ये असायचे. पण राजा अमरीशांना भान नव्हतं. पण आज ही राक्षसी, ही आसुरी, ही शक्ती उत्पन्न झाल्यानंतर चक्रराज सुदर्शन प्रकट झाले, त्या राक्षसीला भस्म केलं आणि त्यानंतर आता पाठीमागे लागले ते थेट दुर्वासा ऋषींची. जो दुर्वासा ऋषींच्या पाठीमागे लागले, एका भगवत भक्ताचा तिरस्कार हा सहन होत नसतो असं म्हणून चक्रराज सुदर्शन पाठीमागे लागले. दुर्वासा ऋषी पुढे, चक्रराज सुदर्शन मागे. सगळीकडं दुर्वासा ऋषी पळत आहेत. कुठेही त्यांना सुटका नाही झाली त्या सुदर्शन चक्रापासून. ब्रह्मलोकात, स्वर्गात गेले, इंद्रलोकात गेले, ब्रह्मलोकात गेले, विविध लोकांमध्ये गेले, कुठंही सुटका नाही झाली या सुदर्शन चक्रापासून. कोणीही वाचवू शकलं नाही. आणि ज्या सुदर्शन चक्राचं तेज, त्या सुदर्शन चक्राची दाहकता ऋषींना त्रास देत होती, दुर्वासा ऋषींना. आणि थेट शेवटी हे चक्र कुणाचं आहे, तर हे भगवान विष्णूंचं चक्र आहे असं समजून थेट वैकुंठ लोकात गेले. वैकुंठ लोकात गेले आणि भगवंताच्या समोर धावत भगवंताच्या चरणावर पडले आणि म्हणाले की हे भगवान, तुमचं चक्रराज सुदर्शन हे मला जाळतंय, माझी रक्षा करा. भगवंत आज शांत होते. दुर्वासा ऋषींना इतकं तर कळालं की जसं नेहमी भगवान विष्णू स्वागत करत होते तसं आज स्वागत करत नाही आहेत. आज थोडे धीर गंभीर आहेत. त्यांना लक्षात आलं की आपली खरोखर काही चूक झाली. भगवान विष्णू म्हणतात की ऋषीवर, तुम्ही माझ्या भक्ताचा अपमान करून आलेला आहात. मी तुमची रक्षा करू शकत नाही. ऋषी म्हणाले, अहो असं कसं काय म्हणताय, हे चक्र तुमचं आहे, सुदर्शन चक्र तुमचं आहे,
तुम्ही रक्षा नाही करू शकत तर कोण रक्षा करणार? आणि तुम्ही तर जगाचे स्वामी आहेत आणि तुम्ही सगळ्यांचे स्वामी आहात, जगाचे स्वामी आहात. तुम्ही रक्षा नाही करू शकणार तर कोण रक्षा करू शकणार? तुमच्यावर कोण आहे? तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्ही अख्खं जग तुमच्या अधीन आहे. भगवान विष्णू म्हणाले, ऋषीवर लक्षात ठेव, जग माझ्या अधीन आहे हे पूर्ण सत्य नाही आहे. जग माझ्या अधीन आहे हे अर्ध सत्य आहे. जग माझ्या अधीन आहे ही गोष्ट खरी आहे, पण पूर्ण सत्य हे आहे की मी माझ्या भक्तांच्या अधीन आहे. अख्खं जग जरी माझ्या अधीन असलं तरी मी मात्र माझ्या भक्तांच्या अधीन आहे. अहम भक्त पराधीनो ह्यस्वतंत्र इव द्विज साधुवीरग्रस्त हृदयम भक्तैर्भक्त जनप्रिय. भगवान असं म्हणल्यानंतर दुर्वासा महर्षी कंटाळून म्हणतात की अहो भगवान, मग मी काय करू? कुठं जाऊ? कुणाकडे जाऊ? भगवान म्हणतात की वाचायचंय ना तुला ऋषीवर, तुम्ही असं करा, राजा अंबरीशाकडे जा. दुर्वासा ऋषी म्हणाले, काय राजा अंबरीशाकडं? ज्याला मारण्यासाठी मी इतका क्रोध केला, इतकी आसुरी राक्षसी उत्पन्न केली, ज्याला मारण्याचा मी प्रयत्न केला, त्याच्याकडे जाऊन तो मला ह्यातून सोडवेल? हे कसं शक्य आहे? भगवान विष्णू म्हणाले, अहो ऋषीवर, जाऊन बघा जर माझ्या भक्ताची उदारता कशी असते, जाऊन बघा तर माझ्या भक्ताची महानता कशी असते. गेल्यानंतर तुम्हाला कळेल माझा भक्त किती उदार असतो, माझा भक्त किती विशाल अंतःकरणाचा असतो. भगवंताच्या आज्ञेवरून ऋषीवर तिथून निघाले आणि थेट अंबरीशाच्या महालात आले. आणि तिथं अंबरीशाकडे आले आणि अंबरीश जणू वाटच बघत होता. अंबरीशाकडे आले आणि अंबरीशाला म्हणाले, अरे अंबरीशा राजा, माझी रक्षा कर या सुदर्शन चक्रापासून. आणि झालं असं म्हणाले आणि राजा अंबरीशाने दुर्वासांना नमस्कार केला. राजा अंबरीशाच्या मनावर प्रसन्नता होती की माझ्या घरून उपाशी गेलेला ब्राह्मण आज माझ्या घरी परत आला. हा जर उपाशी गेला असता तर नक्की माझ्या व्रताचे सत्व, माझं पुण्य हरण झालं असतं. खरोखर भगवंताची कृपा, ते परत आले. आणि म्हणून प्रसन्न झालेले राजा अंबरीश दुर्वासा ऋषींची रक्षा करायला पुढं सरसावतात आणि म्हणतात की ऋषीवर काही काळजी करू नका. आणि तरी सुदर्शन चक्र काही ऐकत नव्हतं. पुढून येत असे, मागून येत असे, अजूनही येत असे, बाजूनी येत असे. त्यावेळेस राजा अंबरीश पुढं झाले, दुर्वासांना आपल्या पाठीशी धरलं आणि म्हणाले, चक्रराज शांत व्हा. सुदर्शन चक्र ऐकत नव्हते. शेवटी राजा अंबरीश म्हणाले की चक्रराज, मी तुम्हाला माझ्या आयुष्यभर केलेल्या सगळ्या पुण्याची शपथ घालतो की तुम्ही माझ्या घरी, की तुम्ही ह्या ऋषीवरांना मारणार नाहीत, ह्यांना सोडून द्या, यांना क्षमा करून तुम्ही इथून निघून जा. अख्ख्या आयुष्याच्या पुण्याची शपथ घातली. सुदर्शन चक्राला तिथून नमस्कार करून परत जावं लागलं. सुदर्शन चक्र परत गेले. दुर्वासा ऋषींना त्यांच्या जीवात जीव आला आणि म्हणाले, धन्य आहेस राजा, तुझ्यासारखा कोणी सत्वशील नाही. अरे, ज्याला मारण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्याला वाचवण्यासाठी तो आयुष्यभराचं पुण्य पणाला लावलंस. तुझ्यासारखा धन्य कोणी नाही रे. मला कोणी जर मला भेटलं तर त्यांना असं वाटतं की माझं जीवन धन्य झालं. पण खरं सांगतो, आज तुला भेटून मला असं वाटतं की माझं जीवन धन्य झालं. राजा अंबरीश म्हणतो की ऋषीवर, आता ही बोलण्याची वेळ नाही आहे, ही चर्चा करायची वेळ नाही आहे. चला, आधी तुम्ही जेवण करून घ्या. तुम्ही ज्या वेळेसपासून गेला आहात त्यावेळेसपासून मी अन्नाचा एक कणही घेतलेला नाही. माझ्या घरी एखादा ब्राह्मण आला आणि उपाशी पोटी तो गेला आणि मी कसं काय
हे ग्रहण करू शकतो, हे वैष्णव धर्मात नाही आहे आणि म्हणून मी काही अन्न ग्रहण केलेलं नाही आहे. ऋषीवर चला, आधी तुम्ही जेवा, तुमच्या जेवणासाठी आम्ही प्रतीक्षारत आहोत. दुर्वासांना जेवायला वाढलं. दुर्वासा ऋषी म्हणतात की अरे राजा, बस ना माझ्यासोबत. राजा म्हणतो की नाही ऋषीवर, मी बसू शकत नाही, आधी तुम्ही जेवणार, तुमचं झाल्यानंतरच मग मी काही अन्न ग्रहण करू शकेल. ऋषी म्हणतात की धन्य आहेस राजा. सगळं जेवण झाल्यानंतर ऋषी म्हणतात की आजपर्यंत एखाद्याच्या घरचं मी जर अन्न घेतलं तर त्या माणसाला असं वाटत की माझं जीवन धन्य झालं, पण राजा, आज तुझ्या घरचं अन्न खाऊन, तुझ्या घरचा प्रसाद खाऊन मला असं वाटतं की माझं जीवन धन्य झालं, की इतक्या पवित्र पुण्यवान भगवत भक्ताच्या घरचा प्रसाद मला मिळाला, माझं जीवन धन्य झालं. जेवण झाल्यानंतर ऋषींनी राजाला पुष्कळ आशीर्वाद दिले आणि म्हणाले की राजा, तुझं सर्वविध कल्याण हो, तुझी कीर्ती ही विश्वात पसरो, तू भगवंताच्या महान भक्तामध्ये तुला स्थान मिळो, अशा प्रकारचे दिव्य आशीर्वाद दिले. आणि दुर्वासा ऋषी तिथून निघून गेले. आणि त्यावेळेसपासून राजा अम्बरीशांचं नाव महाभागवतांमध्ये मोजण्यात आलं. महान भगवत भक्तांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुकशौनक भीष्म दालभ्यान. व्यासांबरीश, अंबरीश राजाचं नाव महान भगवंत भक्तांमध्ये अमर झालं. सांगण्याचं तात्पर्य, एकादशी व्रताचं महात्म्य इतकं की भक्ताचं, त्या साधकाचं, त्या व्रत करणाऱ्याचं जीवन धन्य करतं आणि भगवंताला त्या भक्ताच्या अधीन करून टाकतं. ज्या प्रकारे भगवंत राजा अम्बरीशांच्या अधीन झाला, त्याच प्रकारे निष्ठेने एकादशीच्या व्रत करणाऱ्या प्रत्येकाच्या भगवंत अधीन होतो. त्याच्यावर भगवंत कृपा करतो, त्याचं निश्चित कल्याण करतो. एकादशीचं व्रत हे अत्यंत दिव्य व्रत आहे. कोणी कुठल्याही परंपरेचा असो, कोणी कुठल्याही पंथाचा असो, सगळ्या सनातन धर्मीय, सगळ्या मनुष्य मात्रासाठी एकादशीचं व्रत आहे. तो विष्णू भक्त असो, तो शिवभक्त असो, तो देवी भक्ती असो, तो गणपतीचा भक्त असो, कुठल्याही देवाचा भक्त असो. आणि इतकंच काय, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही परंपरेचा असो, सगळ्यांसाठी एकादशीचं व्रत कल्याणकारी आहे. सर्वांचं कल्याण करणारं असं कुठलं दिव्य व्रत असेल तर ते व्रत म्हणजे एकादशीचं व्रत आहे. इतकंच काय, धन्य आहे आपला महाराष्ट्र की ज्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काही घरं अशी आहेत, कुत्रे सुद्धा एकादशी करतात. कुत्रं जरी असलं तरी एकादशीच्या दिवशी भाकरी खाणार नाही. एखादा पशु जरी असला तरी ते एकादशीच्या दिवशी भाकरी खाणार नाही. काय ही महाराष्ट्राची भूमी, काय ही संतांची भूमी, काय हा संतांचा विशेष महिमा की हे त्या संतांचं महाराष्ट्र आहे की जिथं पशुसुद्धा भगवंताचं व्रत करतात. सांगण्याचं तात्पर्य, जर एकादशीसारख्या व्रताने पशूंचं कल्याण होत असेल तर मनुष्याचं कल्याण होईल याच्यात आश्चर्य काय. तो कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, एकादशी ही सगळ्यांचं कल्याण करणारी दिव्याशी भगवंताची कृपाशक्ती आहे. भगवंतानी एकादशीचं व्रत निर्माणच ह्यासाठी केलं की भक्तांचं सर्वविध कल्याण व्हावं. भक्तांची, साधकांची, मनुष्यांची आंतरिक चित्तशुद्धी, मनशुद्धी, बुद्धिशुद्धी ही प्राप्त होऊन त्यांना परमात्मा प्राप्तीची योग्यता प्राप्त व्हावी, यासाठीच जणू भगवंतांनी एकादशीचं व्रताचं दिव्य असं प्रवर्तन केलं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांच्याही चरित्रामध्ये असा दिव्य प्रसंग आहे की नामदेव महाराज निष्ठेने एकादशीचं व्रत करायचे आणि एकदा परीक्षा घेण्यासाठी म्हणून भगवान एका वृद्धाच्या रूपात आले आणि म्हणाले की मला एकादशीच्या दिवशी आले आणि म्हणाले मला जेवण पाहिजे, कढी भात खाणार आहे मी,
नामदेव महाराज म्हणाले, आज एकादशी, आज मी काही खाणार नाही आणि अन्न कुणाला देऊ सुद्धा शकत नाही एकादशीच्या नियमाप्रमाणे. त्या वृद्धाच्या रूपात भगवंताने खूप आग्रह केला, पण नामदेव महाराजांनी ऐकलं नाही. शेवटी त्या वृद्धाचा प्राण तिथे गेला आणि प्राण तिथं गेला. नामदेव महाराजांनी निश्चय केला की माझ्या दारात आज कुणाचा प्राण गेला आहे, तर ह्याचा संस्कार करून मी सुद्धा माझं शरीर आज अग्नीला समर्पण करून माझं जीवन समाप्त करेल. आणि असं म्हणून नामदेव महाराजांनी चिता रचली. तिथं स्वतःचं जीवन जसं नष्ट करायला, अग्नीमध्ये समर्पित करायला त्यांनी प्रारंभ केला, तितक्यात त्या वृद्धाच्या रूपात असलेल्या पंढरीनाथ परमात्म्याने उठून नामदेव महाराजांना आपल्या गळ्यात मिठी दिली आणि म्हणाले, धन्य आहेस नामदेवा, धन्य आहे तुझी एकादशी निष्ठा असावी. तर अशी जे कोणी एकादशीचं व्रत करतील ते मला तुझ्यासारखेच प्रिय होतील. इतकंच बोलून आजची प्रवचन सेवा इथं समाप्त करूयात. गोपाल कृष्ण भगवान की, पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.